रक्षण करावं लागेल पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या दिवशी ते मतदान आमच्या पक्षाला, आमच्या विचारधारेला, आमच्या निशाणीला, आमच्या उमेदवाराला पाडून घ्यावं लागेल. आणि आता तिसरी अजून एक गोष्ट वाढली. तुम्ही मागच्या 2-3 निवडणुका पाहिल्या असतील. मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाली. काही ठिकाणी मतदारांची नावं वाढली. ते सगळं झाल्यावर जेव्हा मतदान होतं तेव्हा मत मोजायची वेळ येते, तिथं घपला करून ते मत कमी जास्त केले जातात. आता नुसतं मताचं रक्षण करणे, मतदान करून घेणे इतकंच राहिलेलं नाही, तर निवडणुकीच्या दिवशी, निकालाच्या दिवशी डोळसपणे तिथे बसून मतदान मोजून घेणं देखील आता जबाबदारी आमची वाढलेली आहे. त्यामुळे आम्हाला दक्ष राहणं गरजेचं आहे. काल